दिनांक 7 मार्च. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 7. विज्ञान योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 121 ते 150. काजे तनु मनु प्राणे ते आनिक काही चिनेने. देखे तया ते म्हणे हे माये माझी. ते येणे माने अनन्यगती. म्हणून देनुही तैसीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले. तेही भक्त भले पडियंते आम्हा. परी जाणून या माते. जे पाहो विसरले मागोते. जैसे सागरा येऊन सरिते मुरडा वेठेले. तैसी अंतकरण कुहरी जन्मली. जयाची प्रतिती गंगा मजमिनली. तो मी हे काय बोली फार कहू. एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जिन बोलणे बोलो. बहुना जन्मना नामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती समात्मा दुर्लभ. जेतो विषयांची दाट झाडी. माझी काम क्रोधाची साकडी. चुकावूनी आला पाडी सद्वासनेच्या. मग साधू संगे सुबटा. उजू सत्कर्माच्या वाहटा. अप्रवृत्तीचा अव्वांटा डावलोनी. आणि जन्मसतांचा वाहवताना. तेवेची आशेची अन्नलेची वाहना. तेत फल हिजूचा उगाना कवनू चाळी. ऐसा शरीर संयोगाचे राती. माझी धावता सडिया आयती. तव कर्मशयाची पाहती पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली. ज्ञानाची ओतपली पडली. तेत साम्याची वृद्धी उघडली तयाची अधिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे. ते उता मी चितया एक आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मी चितया. हे असो आनिक काही. तया सर्वत्र मी वाचून नाही. जैसे सबाय जळवळ डोई बुडाली या घटा. तैसा तो मज भीतरी. मी तया आतू बाहेरी. हे सांगिजिल बोलवरी तैसा नव्हे. म्हणून असो हे इया परी. तो देखे ज्ञानाची वाखारी. तेने संसरलेने करी आपू विश्व. हे समस्तही श्रीवासुदेव. ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझिरावो आणि ज्ञानिया तोची. जयाची प्रतितीचा वाखारा. पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आती. एर बहुत जोडिली कृती. जयाची भजने भोगांसाठी. जे आशा तिमिरे दृष्टी विषांद झाले. कामेस्तेर हर्ज्ञाना प्रपदन्ते न देवता. तंत नियमस्ताय प्रकृत्यानिया स्वया. आणि फळाच्या हावा. हृदय कामा झाला रिगावा. की तयाच्या घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले. म्हणून पासीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रवृत्तीचे पायिक. वरी भोगा लागे तवरंक. मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती. कौनीतिया नियमबुद्धी. कैसिया हन उपचार समृद्धी. का दर्प अर्पण यथाविधी विविध करणे. यो यो या तनुभक्त श्रद्धा यर्षुमिच्छति. तस्य तस्य चला श्रद्धा तामेव विद्यताम्यहम्. पैजो जिये देवतांतरी. भजावयाची चाड करी. तयाची ते चाड पुरी पुरवितामी. देवो देवी मीची पाही. हाई निश्चयो त्यासी नाही. भावो ते ठाई वेगळा धरी. सतया श्रद्धया युक्तस्तस्य राधन मियते. लभते च तत कामन मय्ये वेवितान्नितान. मग तिया श्रद्धायुक्त. ते तिचे आराधन जे उचित. ते सिद्धीवरी समस्त वरती लागे. ऐसे जेने जे भाविजे. ते फळ तेने पाविजे. परी तेही सकळ निपजे. मजची स्तव. अंतवंतु फलम तेषा तद्भवत लेपमेधसाम. देवान देव जयो यांती. मदभक्ता यांती माममी. परी ते भक्त माते मानती. ते कल्पने बाहेरीन निघती. म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. किंबहुना ऐसे जे भजन. ते संसाराचे निसाधन. एर फळभोग जे स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परोते. मग हो का आवडते. परियजी जो देवतांते तो देवत्वासिये. एर तनु मनु प्राणी. जे अनुसरले माझी याची वाणी. ते देहाच्या निर्वाणी मीची होती. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. याचे कारण एवढेच की काया वाचा मनाने ते आपल्या आईशिवाय काहीच जाणत नाही. तन्मयतेने ते पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे समजते.
इतके देवाश्रू अनन्यगती असते, म्हणून गायीची त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे बोलले ते खरेच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नंतर भगवंत म्हणाले, हे असो, तुला सांगितलेले इतर 3 भक्त देखील मला आवडतात, पण मला जाणून ते देहादी प्रपंचाकडे परत पाहण्यास विसरले तेच. अशी समुद्राला मिळालेली नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे हृदयाच्या गुहेत उगम पावलेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला येऊन मिळाली, तो मद्रूप झाला. हे काय शब्दाने मी सांगू? वास्तविक ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे, हे बोलण्याजोगे नाही. परंतु काय करू, तुझ्या प्रेमासाठी न बोलण्यासारखी ही गोष्ट मी बोलून जातो. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. अर्जुना, मग संतांच्या संगतीने, विविध कर्माच्या मार्गाने, निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून आणि शेकडो जन्मांचा प्रवास करीत तो फलाशेच्या मनाच्या पायात वाहना घालून चालत नाही. अशा स्थितीत स्वर्गातील फलांच्या हेतूचा हिशोब कुणी करावा? याप्रमाणे शरीर संबंधरूप रात्रीमध्ये आसक्तिरहित अशा सड्या अंगाने तो धावत असता कर्मक्षयरूपी ज्ञानोदयाची पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरुकृपारूपी उषःकाल होऊन ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले. त्यावेळी ब्रह्मसाम्यतेचे ऐश्वर्य त्यांना दिसले. त्यावेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्यालाच मीच दिसतो, अथवा स्वस्थ जरी बसला तरी त्याला सर्वत्र मीच आहे असो. त्याला सर्वत्र माझ्या वाचून अन्य काहीच नसते. जसे डोहात घट बुडाला तर त्याच्या आत बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यात असतो व त्याच्या आत बाहेर मीच असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येण्याजोगी नाही. म्हणून जो याप्रमाणे ज्ञानाचे भांडार पाहतो, त्यामुळे तो सर्व जग आत्मरूप होऊन जातो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाने त्याची भावना ओतलेली असते. म्हणून तो भक्तांचा राजा आहे आणि ज्ञानही तोच आहे. त्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्वाचा समावेश होतो. तो अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे, ज्याचे भजन भोगासाठी असते, ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते. असे इतर भक्त पुष्कळ मिळतात आणि फळाच्या उत्कट इच्छेने अंतःकरणात काम शिरला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. आता आशारूपी नेत्ररोगाने आणि आत अविवेकाने असे दोन्ही प्रकाराने ते अज्ञान अंधकारात पडले, म्हणून त्यांना मी जवळ असूनही सापडत नाही. नंतर ते निरनिराळ्या देवतांना भजू लागले. आधीच ते देहात्म बुद्धीचे दास, त्यात आणखी भोगासाठी दीन झालेले असे ते विषय लंपट लोक विषय सुखाच्या लालसेने अन्य देवांचे कसे कौतुकाने भजन करतात पहा. त्या देवांची आराधना करण्याचे साधन कोणते, त्यांचे विधिनियम कोणते, हे सर्व जाणून ते पूर्ण करतात. त्यांना निरनिळ्या देवतांची भक्ती करणे आवडते. त्यांची ती आवड अर्जुना मीच पुरवतो. सर्व देवदेवतांमध्ये मीच आहे हा त्यांच्या मनात निश्चय नसतो. त्या देवतांविषयी त्यांची भिन्न भिन्न समजूत असते. मग तो श्रद्धेने आराधना करून आपली कार्यसिद्धी होईपर्यंत अयोग्य आचरण करतो. याप्रमाणे त्यांना त्यांच्या भावनेप्रमाणे फळ मिळते, पण ते देखील माझ्यामुळेच होते. परंतु ते भक्त मला जाणत नाही, ते संकल्पात निमग्न राहतात, म्हणून त्यांना नाशवंत असे इच्छिलेले फळ मिळते. फार काय सांगू, अशा प्रकारचे भजन ते एक संसाराचे साधन होय. बाकी फलोपयोग म्हणजे क्षणभर दिसणारे स्वप्नच. पण हा विचार राहू दे, ज्याला जे दैवत आवडते त्याची उपासना केली की तो त्या देवतेला प्राप्त करून घेतो. दुसरे शरीर, मन व प्राण यांनी माझ्या भक्ती मार्गाचे अनुसरण करतात, ते देहांती मद्रूपच होतात असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.